नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 9 वाजलेत आणि मंडळी आजचा दिवस खूप खास आहे. तर आज आहे आषाढी एकादशी. विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात आपण आजचा दिवस अनुभवणार आहोत. चला तर मग आपल्या गावातील आषाढी एकादशीचा सुंदर प्रवास आणि आजचा संपूर्ण ब्लॉग सुरू करूया. सह्याद्रीच्या कुशीतून विठ्ठलाच्या चरणी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला सुरू करूया आजचा दिवस. आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा. सह्याद्रीच्या कुशीत चुलीवरचं पुरणपोळीचं पारंपरिक जेवण, गावाकडची अस्सल चव. मंडळी सकाळचे 10 वाजलेत आणि मंडळी नाश्त्याला बसलोय. आज उपवास आहे, आषाढी एकादश म्हणली उपवास धरला जातोय आणि संध्याकाळी मस्त गोड पुरणपोळीचं जेवण केलं जाणार आहे. तर आषाढी एकादश म्हणली तर हा पहिला सण चालू होतोय. आज शेतामध्ये काम पण आहे आणि एकादश पण आलेली आहे. तर शेतकऱ्याला काम करणे गरजेचे आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आता नाश्ता करतो आणि मग शेताकडे जातो. चलो तर मंडळी फराळाला काय काय तुम्हाला दाखवतो. खेळा हे ताळ आहे, खिचडी आहे आणि हे काय तुम्हाला दाखवतो सांगतो. हे ना याचं आहे वऱ्याचं जे पीठ आहे, वरे जरा तव्यावर भाजून घेतले आणि ते गिरणीमध्ये नेलं, पीठ केलं आणि गरम पाणी टाकून आणि थोडंसं गूळ टाकून हा असा लाडू तयार केला आहे वऱ्याच्या पिठाचा. एकदम छान असं खायला आहे आणि चव एकदम छान असते. मी खाऊन टेस्ट करतो बघा, एकच नंबर आहे. याला आमच्या भागामध्ये कोंडीचा लाडू म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात मला कमेंट नक्की सांगा. तर चला नाश्ता करतो. नाश्ता करून झाल्याच्या नंतर, फराळ झाल्याच्या नंतर पुन्हा शेतात जायचंय. भात लावणी चालू आहे. मंडळी नाश्ता झाला, फराळ झाला. फराळ म्हणा किंवा नाश्ता म्हणा तर झाला आणि वरती शेताकडे आले. दुपारचे 1 वाजलेत आणि मंडळी पाऊस जरा थडकलाय गावाला. रातपासून जरा पाऊस थडकलाय. आज एकादश आहे, एकादशीमुळं जरा पाऊस थडकलाय असं आजी बोलतो ते. तर जाऊ मला जरा शेताकडे, कारण का 2-3 दिवस झाले. आज आहे 25 तारीख. 22 तारखेपासून मुसळधार पाऊस पडत होता. रातपासून पाऊस जरा उघडलाय. तर बोललो चला शेताकडे जाऊया जरा, कारण का कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. काल आपल्या भाताचा एक शेंडा पण दिसत नव्हता. पूर्ण भात, इंद्रायणी भाताची लागवड ही पाण्याखाली होती, पुराखाली होती. तर आज बोललो चला वर जाऊ शेताकडे. तर बोललो जरा जर भाताचा शेंडा दिसतोय की नाही ते बघून येऊ, कारण की पाऊस असा गटारला आहे का विचारूच नका. पक्की नुकसान झाले शेतकऱ्याची. पण काय करणार, ही सह्याद्रीची मागं तुम्हाला सह्याद्री दिसते. ही सह्याद्रीची शौर्यगाथा शिकवते की लढायचं, एकनिष्ठ राहायचं. शेतकरी राजा कधी या निसर्गापुढे झुकला नाही आणि झुकणार पण नाही. तर चला वर शेताकडे गेलोय. आज मला वाटतंय भात दिसतोय आणि माझ्या चेहऱ्यावर आनंद हाच आहे की आज भात दिसतोय. कसं आहे, माझ्या वडिलांची याच्या मागं मेहनत आहे, माझी मेहनत आहे, माझ्या आईची मेहनत आहे. मेहनत घेऊन शेती केली जाते. बांधावर उभं राहून शेती होत नाही मित्रा. शेती करायची असेल तर गावात उतरावं लागतंय. आणि हे बघा आता माझ्या वडिलांचे मेहनतीचं फळ तुम्हाला दाखवतो. हे बघा थोडेसे नुकसान झाले ते पण दाखवतो आणि थोडंसं चांगलं पण झालं आहे. कसं आहे, आगात लागवड केली म्हणजे लवकर लागवड केल्याच्यानंतर फायदे तुम्हाला नंतर पुढं व्हिडिओमध्ये मी सांगालच. पण आता दाखवतो बघा. आलोय भात. आज भात दिसतंय एक शेंडा, त्याच्यामुळं चेहऱ्यावर जरा आनंद आहे. तर फायनली हे बघा भाताचे शेंडा दिसतात आज. काल याच्यात एक भाताचा शेंडा पण दिसत नव्हता, डायरेक्ट अख्खा पाण्याखाली होता. हे बघा आज दिसतंय. जरा मनाला जरा बरं वाटतंय, कारण का आज पाऊस जरा थडकलाय ना. हे बघा किती मस्त आभाळ आलेलं आहे आणि एकदम सुंदर असं वातावरण झालंय. आणि या वातावरणामध्ये आपल्या इथं हे इंद्रायणी भाताची लागवड आहे. आज आहे जरा दिसतंय आज जरा काय विषय नाही आहे. थोडीफार नुकसान झाले म्हणजे काय झालंय, थोडीफार नुकसान असे झाले की हा जो डोंगर आहे ना हा धुवून आलेला आहे आणि थोडी नुकसान झाले. तुम्हाला दाखवतोय बघा. हे काय झालंय, हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल. हा भात इथं भात लागवड केली होती आपण. हे पूर्ण हे वरून ना धुवून आलेलं आहे माती आणि ती माती इथं येऊन थांबली आहे डायरेक्ट याच्यावर भातावर. हे बघा आता ही एवढी बाजू आहे ना आपल्याला, ही पात एवढी, ही समोर तुम्हाला जी पात दिसते ही पात डबल लावावं लागेल आपल्याला. नुकसान सहन करणे ही शेतकऱ्याच्या अंगामध्ये आहे, ती पचवणे त्याच्या अंगामध्ये आहे. कारण का शेती असंच आहे की शेतीला खूप काही अडचणी येतात,
खूप अडथळे येतात, पण शेतकरी राजा कधी खचत नाही. आज जर या नुकसानीक बघून घाबरलो तर उद्या तुम्ही उपाशी राहणार आहे, बरोबर का नाही? जग उपाशी राहणार आहे. त्यामुळे शेतकरी राजा कधीच या अडचणीला घाबरला नाही आणि घाबरणार नाही पण नाही. तर चला दुसऱ्या वावराकडे जाऊ आपण, कारण का हे वावर सैसालामध्ये खालची बाजू एकदम ओकेमध्ये कारभार आहे. आज भात जरा दिसतोय, एवढी जे गेले हे काही एक भार आहे नसेल, एक टब्बर मूठ लागतील, ओके होऊन जाईल कारभार, काय विषय नाही. हे पण वावर काल तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये, हे काहीच दिसत नव्हतं, आज कसं तरी दिसतोय. हे बघा, तरी इथं एक पण सर्व चूड पाण्याखाली ते बघा. आणि इकडचा जो परिसर आहे ना, हा पूर्ण आज उघडा दिसतोय. काल काहीच दिसत नव्हतं, आज जरा दिसतंय. जरा म्हणजे 90% दिसतंय, 10% थोडं हाय इकडून जास्त पाणी येते ना, तर ह्या पाण्यामुळे हे चूड जरा खाली वाकले गेले ते दडानी. नाही तर ओके, काय विषय नाही. शेतकऱ्याचं सोनं बघा कसं डुलतंय बघा वाऱ्याने. अजून 15 ते 20 दिवसांनी याला जर एक हाताचा खत दिला तर हे भात माझा तुटून जाईल, डायरेक्ट माजून जाईल. तर चला आता आपण ना जिकडे भात लावणी करतात ना तिकडे जाऊ. भात लावणी म्हणजे आपण ज्या दिवशी हे वावर लावलं ना, हे वावर, तर या वावराचे आपल्याला 2 ते 3 टप मूठ राहिले होते. तर ते लावायला टाईमच भेटला नाही, पुरा पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे लावलेच नाही. ते मूठ तसेच होते 2 दिवस. तर आज ना थोडंसं पहिल्यांदा सायाने चिखल केला आहे आपण, आणि तिथं आईन दादान ते भात लावतात, तिथं जाऊया आता आपण. चला, हे बघा इथं ना लावायचं काम चालू आहे. थोडेच मोठं हे बघा, एवढं लावलं आहे आणि इथं एवढंच मोठं 20-30 मोठं असतील, एवढं सोडून नव्हतील. आता काही विषय नाही. तिथे ते भात लावण्याचं काम चालू आहे. अर्धा तासात अजून काम होऊ शकतं, ते होऊ शकतं म्हणजे होईलच. आणि आपण चालू आता घरी. आपण गावात गेलो होतो सकाळी 11 वाजता. गॅसची टाकी नेऊन ठेवली होती, तर गाडी आलेली. फोन आलता की गॅसची टाकी ठेवली आहे तिथं, घेऊन जायला या. तर आपण जाणार आहे आता तिथं, ती गॅसची टाकी घेऊन येऊ. आणि संध्याकाळी पुरणपोळीचं पण जेवण आहे. पण ते जेवण काय गॅसवर नाही करणार आपण. कसं आहे, चुलीवरचं जेवणाची जी चव आहे ना, ती कुठं लपलेली आहे खरंच. काय लोकांना चूलमध्ये जरा वेगळं वाटतं आहे, पण खरं सांगतो चुलीवरचं गावाकडील जेवण म्हणलं ना, खरंच चवमध्ये चव असते. तो आनंद खूप छान असतो आहे. तसं आपण भजी, कुरड्या, पापड्या तळू शकतो, पण पुरणपोळी भाजायचं चुलीवरच, तो आनंद खरंच एकच नंबर, नाही का? छान असा आनंद आहे. तर चला जाऊया आता घरी, जाऊया ती गॅसची टाकी घेऊन येऊ, आणि मग नंतर पुरणपोळीचं जेवण आहे. आई आता सध्या तिकडं आवायचं काम चालू आहे भात लावणीचं. ते झाल्याच्या नंतर मग पुरणपोळीची रेसिपी बघू आपण. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. मंडळी घरी आलो आहे आणि आजीने डाळ शिजत टाकून दिली, तुम्ही तर बघितलं असेल. चला मग आज तुम्हाला दाखवतो गावाकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी पुरणपोळीचं जेवण कसं बनवलं जातं. रेसिपी बघूया. चला पुरणपोळीची रेसिपी, व्हिडिओ कंटिन्यू करा. दुपारचे 2 वाजलेत मंडळी, घरी आलो आणि बघा आजीने ना गदा डाळ शिजायला टाकले. हरभऱ्याची डाळ आहे बघा. म्हणजे पुरणपोळीची रेसिपी स्टार्ट झाली आता इथून. एकीकडे डाळ शिजत टाकले आणि आईने लगेच इकडे चार बनवण्यासाठी मसाला तयार केलाय. हे बघा, जो आपण मसाला तयार केलाय तो जरा तव्यावरती थोडासा नॉर्मली भाजून घ्यायचा. खरं सांगतो मंडळी, एवढा घमंग एकदम छान असा वास चालाय ना, का विचारूच नका. दुसरीकडे डाळ पण शिजून झाली आणि डाळीमध्ये आपण ना सूट आणि वेलची टाकणार आहे कुटा करून, त्यामुळे त्याची चव एकदम छान लागते. काय तव्यावरती भाजून घेतलेला मसाला तो लगेच पाट्यावर टाकला आणि आजी लागली घासघूस करायला. पाट्यावरची चव खरंच नादखोळा आणि जळगाव धुळा. मसाला एकदम ओके मध्ये वाटून झाला, तर आता आपण सार कसं बनवतात त्याची रेसिपी बघू. हे बघा, डाळ शिजायला जे पाणी टाकलं होतं ना, पाणी हे त्याच्यामध्ये हळद ऍड केली. हा धुवून देते ना मी, थांब ना आता.
फायनली आपला सार रेडी झाला. उपवासासाठी मी काहीतरी नवीन रेसिपी बनवतोय, चला तुम्हाला दाखवतो. मी ना साबुदाण्याची खीर बनवली होती. माझ्या ना पोटात कावळं खोकत होतं, तर मी लगेच ती खीर दाबली तेवढी. इकडे लगेच आजीना ना पण मग घेऊन गेलं ना जस त्याच्या ताब्यात साधाळे 3 कट त्या दिवसभर काय 5 वाजे पोच चालतील तिने काय वाटाय फोन करा मंडळ संध्याकाळचे 6 वाजलेत आणि मंडळ मी गावात चालू आहे. गावात कशाला, जरा असं पाऊस उघडलाय, थडकलाय पाऊस, तर पारावरती मित्रमंडळी येते आणि सर्व गप्पा वगैरे मारतात. तर तो आनंद घ्यायला चालू आहे खूप दिवसानंतर, कारण का पाऊस असल्यामुळं गावात जाता येत नव्हतं. त्यामुळं आज खूप दिवसाने गावात चालू आहे. खूप भारी वाटतंय का मित्रांसोबत बसायला भेटेल, गप्पा गोष्टी मारायला भेटतील. कसं आहे, फोनवर बोलणे आणि समोरासमोर बोलणे तो वेगळा आनंद आहे. तर चला गावात जाऊया. आणि आता तुम्ही चुलीवरचं गावाकडील पुरणपोळीचं रेसिपी बघितली तर तुम्ही बोलशाल एवढं लवकर का स्वयंपाक केला. विषय असं झाला की माझे आजोबा, माझ्या आईचे वडील, त्यांना डबा द्यायचा होता, तर त्यामुळं आईने लवकरच स्वयंपाक चालू केलं पुरणपोळीचं. आणि मग त्याच्यात एक फायदा असा झाला की मी व्हिडिओ पण लवकर काढून घेतला, नाही का, व्हिडिओ पण लवकरच शूट केला. आणि मला गावात पण जायला चान्स भेटला त्याच्यामुळं, व्हिडिओ काढल्यामुळं. तर मग चालू आहे गावात, व्हिडिओ काढली आणि गावात चालू आहे. मग डबा दिल्याच्या नंतर आजोबांनी डबा दिल्याच्या नंतर आई हळूहळू स्वयंपाक करेल, पुरणपोळ्या लाटेल आणि मग आपण 8 वाजता निवांत जेवण करायचं. तर असं असतंय गावाकडचं जीवन. तर आता 6 वाजलेत, गावात चालू आहे, मित्रांसोबत जरा गप्पा गोष्टी मारतो आणि 2-3 शूट ते पण घेतो, तुम्हाला दाखवतो. खरंच गावाकडे पारावर बसण्याची मजा आहे ना, तो आनंद आहे ना, तो आनंद प्रत्येकाला नाही भेटत. खरंच खूप सुख भेटते. सर्व मित्र परिवार एकत्र येतो, गप्पा गोष्टी मारतो, दिवसभराचा जो ताणतणाव आहे ना तो दूर होतोय, एकदम मनाला शांत वाटते. आणि तिथून घरी आल्याच्या नंतर एकदम थंड अशी हवा, समोर सह्याद्री, खरंच तो आनंद. सह्याद्री दाखवता एवढा आनंद होतोय आणि तुम्ही सोबत पण खूप छान करता. चला व्हिडिओ कंटिन्यू करा, गावात जाऊया. काल पावसाने झाकलेली सह्याद्री होती, आज धुक्याने झाकलेली सह्याद्री बघा. काल मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे तिकडे सह्याद्री पर्वत रांगेवर मुसळधार पाऊस पडत होता, सह्याद्री पर्वत रांग दिसत नव्हती. आज धुक्याने झाकलेली आहे, तर सह्याद्री पर्वत रांग हे बघा दिसते तुम्हाला. रात्रीपासून पाऊस नाही थडकलाय, त्यामुळे काय झालंय हे बघा, ओढ्याला पूर पण कमी आलाय. कालची तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, इथं मोकार पूर होता, असा पूर होता, दांडगा पूर होता डायरेक्ट, का विचारूच नका डायरेक्ट. तर आज जरा पूर कमी झालाय. दिवसानंतर सनसेट बघायला भेटलाय बघा, हे बघा समोर सह्याद्री आणि सनसेट होऊ राहिलाय. वरून ठीक आहे सर. मंडळी संध्याकाळचे 8 वाजले, मस्त मित्रांसोबत गप्पा गोष्टी केल्या आणि घरी आलो 8 वाजले. आणि आता मस्त जेवण करायला बसूया. मस्त पुरणपोळीचं जेवण आहे, तर मस्त उपास सोडूया आणि मग जेवण करूया. तर चुलीला निवद दाखवला आणि आता आपण जेवण करू. मस्त पुरणपोळीचं जेवण आहे, या मग. सार भात
सार एवढा टेस्टी झाला ना, खरंच एकच नंबर. पुन्हा एकदा सांगतो, जोपर्यंत तोंडाचा आवाज कानाला जात नाही ना तोपर्यंत जेवणाचा खरा आनंद नाही. खरंच खूप. तर मंडळी, मी जेवण एन्जॉय करतो आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.